20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। उद्या होणाऱ्या मतदानासाठी गडचिरोली जिल्ह्यात पोलीस प्रशासन सज्ज असून तब्बल 17,000 जवान तैनात करण्यात आले आहे। नक्षल्यांच्या दहशतीमध्ये होणाऱ्या मतदानासाठी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या नेतृत्वात पोलीस दलाच्या विविध तुकड्या तैनात करण्यात आल्या असून गडचिरोलीमध्ये कशा प्रकारे पोलीस प्रशासन सज्ज आहे त्याबाबत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी माहिती दिली। मागच्या 6 महिन्यापासून आमचे विधानसभा निवडणुकीसाठी गडचिरोली पोलीस दलाची तयारी सुरू होती। प्रत्येक बूथचे आम्ही डिप्लॉयमेंट आणि किती लोक कोणते बूथवर किती सुरक्षा बल जाणार आहे पोलिंग पर्सनलची सिक्युरिटीसाठी यांचे आम्ही मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे। डिप्लॉयमेंट प्लॅन फायनलाइज केलेला आहे आणि जे गडचिरोलीचे 47 कंपनी आणि बाहेरून भेटलेले 64 कंपनी असे 111 कंपनीजची केंद्रीय बल आणि सशस्त्र राज्य पोलीस बलची डिप्लॉयमेंट गडचिरोलीमध्ये त्या दिवशी राहणार आहे आणि गडचिरोली पोलीस दलचे सुमारे 5,000 लोक असे मिळून एकूण 17,000 सुरक्षा बलाची मतदानचे दिवशी डिप्लॉयमेंट पूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणार आहे। टप्प्याटप्प्यावर जंगलात नजर ठेवण्यासाठी आमचे 130 ड्रोनची जे तुकडी आहे ते छत्तीसगड आणि तेलंगणा सीमावर बारकाईने नजर ठेवणार आहे आणि मदतीसाठी आम्हाला 5 इंडियन एअरफोर्सचे MI-17 सिरीजचे हेलिकॉप्टर पण भेटलेलं आहे आणि अतिदुर्गम भागाचे 211 पोलिंग बूथ्सला आम्ही हेलिकॉप्टरच्या माध्यमातून प्रिसाइडिंग ऑफिसर्स आणि पोलिंग पर्सनल्सला आम्ही हेली ड्रॉप करत आहे। नंतर पोल EVMsला पण आम्ही त्याच पद्धतीने डिइंडक्ट करणार आहे। सुमारे 750 किलोमीटरचे रोड ओपनिंग आम्ही केलेलं आहे डिइंडक्शन आणि इंडक्शनसाठी आणि जसे आम्ही लोकसभा निवडणूक शांततामय वातावरणामध्ये कोणतेही अनुचित प्रकार न घडून देता आम्ही पार पाडलेला आहे। आम्हाला विश्वास आहे की जे आमची तयारी आहे तर आम्ही नक्कीच ते शांततामय वातावरणामध्ये आणि कोणतेही माओवाद्यांकडून कोणतेही अनुचित प्रकारचे घटना घडून न देता सुरक्षित वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी गडचिरोली दल पूर्णपणे प्रयत्न करणार आहे।